संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर रांगोळीची सेवा करणारी भाग्यश्री आपल्यासोबत आहे। समोर पाहतो अशा पद्धतीने सुंदर असं तुळशीचं वृंदावन तिने रेखाटलेलं आहे। माऊली ज्या ज्या ठिकाणी चालते त्या वाटेवरती रांगोळी असावी आणि त्याच उदात्त हेतून त्याच भावनेमधून प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने सुंदर अशी रांगोळी रेखाटली जाते। आज छानसं असं तुळशी वृंदावन या ठिकाणी रेखाटलेले आणखी रांगोळी तिची पूर्ण व्हायची आहे। मात्र कशा पद्धतीचे रंगभरण देखील सुंदर पद्धतीने केले। एकीकडे टाळमृदंगाच्या गजरामध्ये भक्तीचे रंग उधळले जातात, तर दुसरीकडे रांगोळीचे रंग देखील सुंदर पद्धतीने या ठिकाणी उधळले जात आहेत। आणि ही रांगोळी काढत असताना जी रांगोळीची सेवा आहे ती गेल्या अनेक वर्षापासून माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये ती करत असते। येणारा प्रत्येक भाविक या रांगोळीकडे पाहिल्यानंतर वा किती सुंदर रांगोळी झाली आहे अशा पद्धतीने देखील प्रत्येक वेळेस म्हणत असे। आपण भाग्यश्रीला विचारू, किती वर्षापासून सेवा करते आणि माऊलीची सेवा करत असताना आनंद कसा वाटतो? गेली 14 वर्ष झाले आळंदीत पंढरपूर माऊलींच्या पालखीपुढे आपण रांगोळीच्या पायगड्यांची सेवा करतोय। मी ही कला कुठे शिकलेली नाही, परमेश्वरी देणगी आहे, गॉड गिफ्टेड आहे। त्यामुळे खूप वर्ष झाले आम्ही वारीला येतोय, रांगोळीची सेवा करतोय आणि समाज प्रबोधनपर विषय रांगोळीतून मांडण्याचा प्रयत्न करतो। जिथे जिथे मोठी जागा असेल तिथे आम्ही समाज प्रबोधनपर विषय मांडतो आणि ज्या ठिकाणी कमी जागा असेल तिथे वेलकमच्या लेडीज, स्वागतमचे शेहनाईवाले, परत झेंडेवाले वारकरी वगैरे असं आम्ही रांगोळीमध्ये रस्त्याला काढतोय आणि पट्टे काढतो अर्धा किलोमीटरचे, अशा आम्ही रांगोळ्या काढतो। वारकरी ही रांगोळी पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया असते त्यांची? कौतुक करतात खूप, काही म्हणतात पुसली जाईल, पण असं वाटतं पुसली गेली तरी वारकऱ्यांच्याच रूपातून माऊली ती रांगोळी तोडवून जातील, त्याच्यामुळे आम्ही असा विचार नाही करत आणि खूप प्रेम करतात वारकरी। रांगोळी पाहिल्यानंतर बाजूला होतात, सगळे थांबतात, कौतुक करतात, तीच माझी खूप मोठी ऊर्जा आहे। रांगोळीसाठी एवढी रांगोळी कॅरी करायची, पुढे यायचं, हे सगळं कठीण आहे, हे कसं मॅनेज करते? एका दिंडीच्या ट्रकमध्ये मी सगळं मटेरियल ठेवते। आम्ही आता 85 पोती रांगोळी सोबत आणली आहे आणि पुण्यामध्ये आम्ही 22 पोती रांगोळी वापरली। ती रांगोळी सगळी दिंडीच्या ट्रकमध्ये ठेवलेली आहे। 450 किलो कलर आणलेत सोबत। जर पुढे रांगोळी कमी पडली तर आम्ही पुण्यावरून परत रांगोळी मागवून घेतो। गेल्या अनेक वर्षापासून तू रांगोळी सेवा करते, किती रांगोळी लागते सगळी? जवळजवळ 3.5 ते 4 टन पूर्ण रांगोळी लागते आणि मला असं वाटलं होतं की जेव्हा माझं बाळ बारीक होतं, म्हणजे 5 महिन्यात असताना त्याला मी वारीला घेऊन आले, कारण काय व्हायचं, मोठी गाडी पुढे असायची, त्या गाडीमध्ये दिवसाची 7-8 पोती आम्ही कॅरी केलेली असतात, परत रंगाची 2 पोती कॅरी केलेली असतात, सगळ्या कलर सॉर्टिंग केलेले असतात। ह्या रांगोळीचे रंग उधळत असताना भक्तीचे रंग तुझ्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळतात, नेमकं काय अनुभव येतो आणि माऊलींची सेवा करत असताना तुझे शेवटचे 2 वाक्य काय? माणसाने जन्माला येऊन वारी नाही ना केली तर काहीच नाही केलं असं मला वाटतं। कारण मी जेव्हा वारीला सुरुवात केली तेव्हा मी खूप एक सर्वसामान्य मुलगी होते आणि मी रांगोळी काढत होते, पण माझी खरी ओळख तिथून निर्माण झाली आणि मला खूप कौतुक वाटतं की नाही का, जशी मी रांगोळीला सुरुवात केली ते पाहून सर्वजण रांगोळी कलेमध्ये उतरतायत आणि सगळेजण रांगोळीसाठी सुरुवात करतायत। तुझं एक वाक्य महत्वाचं आहे, जीवनात आल्यानंतर जर एक तरी वारी नाही केली तर मग काय त्यात मजा आहे, म्हणून एक तरी वारी अनुभवावी हाच संदेश आज भाग्यश्रीने दिलेला आहे आणि सुंदर अशी तिची रांगोळी देखील आहे। त्यामुळे एकंदरीत माऊलीच्या वाटेवरती सुंदर अशी रांगोळीचे रंग भरणारी आणि त्यातून भक्तीचा एक वेगळा रंग उधळणारी ही भाग्यश्री सेवाभावातून अशा पद्धतीने माऊलीची सेवा करत असताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, नीरा।